आम्ही मकरा टॉवर मध्ये राहतो, दूध फेडरेशन रोडला. तर तिथे आम्ही रिक्षातून उतरत होतो. त्यावेळेस फक्त पैसे आम्ही देण्यासाठी थांबलो, तेवढ्यामध्ये तो मुलगा आला आणि त्याने इतक्या जोरात गाडी आणली आणि ती म्हणजे टकरवली, अगदी त्या रिक्षाला टकरवली आणि पलटी मारून माझ्या पायापर्यंत आली. तर माझ्या मुलीने थोडक्यात मला ओढलं, नाही तर तिथेच म्हणजे मी पण त्या गाडीखालीच आली असती. तर कोणती गाडी? बुलेट होती त्या मुलाची, काळ्या रंगाची. म्हणजे ऍक्च्युली ती माहिती कोणती आहे ती गाडी, तर पण मोठी काळी गाडी होती. समोरून कशाने ठोकली? त्यांनी समोरून रिक्षाला ठोकली त्यांनी, तो पण पलटी मारली. खूप फास्ट होता तो मुलगा, अगदीच फास्ट होता. तिकडे म्हणजे मागच्या बाजूला चौकामधून तो येत होता ना, तर एका माणसाला त्यांनी जोरात ठोकला आणि तो इकडे आला. तर तो एकदम इतका फास्ट होता की त्यांनी रिक्षा पण ठोकून दिली आणि बघितलंच नाही समोर. टँकर मोठे मोठे असतात आणि वाहन ते धडक चालवतात. त्यांनी वाहनवाल्यांनी थोडंसं हे केलं पाहिजे आणि लोकांचा जीव धोक्यात जातो. अशामुळे ना अशा बरेचसे नागरिक आहे की त्यांचे जीव धोक्यात घेऊन चालतात. बिचारे म्हातारे कुतारे रस्त्याने जाणारे येणारे लोक असतात, त्यांचं थोडंसं हे केलं पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे. आणि अशा लोकांच्या मध्ये जर शिस्त राहिली नाही तर या शिस्त धारकांना काहीतरी शिस्त लावायला पाहिजे आपण, असं माझं म्हणणं आहे. आणि इथे सगळं ब्रेकर वगैरे सगळं बसवायला पाहिजे. आम्ही बसलेलो होतो इथं मकरा टावरला. बसलेला असताना एक मुलगा मोठ्याने बुलेटचा आवाज झाला. इथून एका सेकंदावर त्याने एका व्यक्तीला ठोकलं आणि ठोकून सण तो इतका फास्ट होता की पुढे रिक्षा उभी होती आणि रिक्षा उभी असताना त्या रिक्षेला त्याने स्वतः ठोकलं आणि तो त्या रिक्षेवर उलटा झाला त्या बुलेटला. आणि तिथं त्या रिक्षेमध्ये 2-4 लोक बसलेले होते. सुधारणे त्यांना काही लागलं नाही, पण तो आम्ही तिकडे नंतर बघायला गेलो, तो व्यक्ती म्हणजे डेड झालेला होता. तो इतका फास्ट होता की स्पीडच नव्हता त्याला, इतका अगण्य स्पीड होता त्याचा. आणि आता सकाळी इथं एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. इथं अशाच गाड्या जोरजोरात चालवत आहेत. इथं ट्रका, या एसटी ऑइल मिलवाल्यांच्या ट्रका एवढ्या येत आहेत की इथं कोणालाच उमजत नाही. इथं लहान मुलं शाळेत जातात, ते जातात, काही समजायला मार्ग नाहीये. आणि असं जर झालं तर आज सकाळी आणि आता दुपारी जो ऍक्सिडेंट झालेला आहे, असं झालं तर रोज इथं ऍक्सिडेंट होतील. तर यांनी सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे हा विषय, प्रशासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे हा विषय. असं जर होत असेल तर मग लोक काय चिड्या मुंग्यांसारखे मरतायत. कोणी बोलणारच नाही यांना. मोठ्या मोठ्या बापाचे ते बुलेट घेतात, नवी बुलेट घेतलेली त्याने आणि जोरात चालवतोय तो बुलेट. इथं लहान लहान मुलं खेळतायत. तर मी तिला मध्ये एकदम वाईट परिस्थिती झालेली आहे.